महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर, टोकरे कोळी, डोंगरी कोळी या जमातींना 1950 पूर्वीचा कोळी नोंदीचा पुरावा विचारात घेऊन अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्यासाठी तात्काळ शासन निर्णय व्हावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात वीरांगना झलकारीबाई कोळी श्री शक्ती सामाजिक संस्था धुळेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। गीतांजली कोळी ही जवळपास 9 वर्षापासून या आमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये आदिवासी जे मूळ निवासी आहेत, आदिवासी टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी जे मूळ निवासी आहेत त्यांना न्याय मिळावा। न्याय म्हणजे घटनेने, संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 28, 29, 30 नंबरवर आदिवासी अनुसूचित क्रमांकावर न्याय देण्याचा अधिकार दिलेले असताना देखील आम्हाला या महाराष्ट्रामध्ये एसटीचं म्हणजे अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही। जाचक अटी लावून प्रांताधिकारी वैधता प्रमाणपत्र देणारे अधिकारी हे देतात किंवा देत नाही आणि त्या विरोधात आमचा आक्रोश आहे। जेव्हा आम्ही प्रांताधिकारीकडे जातो 10वी नंतर मुलांच्या शिक्षणासाठी प्रमाणपत्र घेण्यासाठी, त्यावेळेस आम्हाला प्रांताधिकारी म्हणतात तुमच्या 1950 पूर्वीच्या टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार, महादेव कोळी जमातीची नोंद असलेला पुरावा घेऊन या। असं कोणताही प्रावधान संविधानामध्ये नाही की 1950 पूर्वीचा कोड जमातींचा उल्लेख असलेल्याचा नोंद घेऊन या, परंतु हे प्रांताधिकारी मुद्दाम त्रास देतात आणि आम्हाला पडताळणी समितीकडे पाठवतात। पडताळणी समिती सुद्धा आम्हाला सांगते की तुमच्याकडे 1950 पूर्वीचा कोळी नोंदचा पुरावा आहे, परंतु टोकरे कोळीचा नाही किंवा महादेव कोळीचा। परंतु इंग्रजांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत 1950 पूर्वीच्या त्या कोळी ह्याच झालेल्या आहेत सर्वत्र महाराष्ट्रात आणि घटना आलेली आपली 1956 नंतर संबंधित अधिकारी घटना बाह्य 1950 पूर्वीचा पुरावा मागतात ते असंविधानिक आहे। पहिली आमची ही मागणी आहे 1950 पूर्वी जे अनुसूचित क्षेत्रामधील जे आदिवासी बांधव आहेत त्यांना कोळी नोंद असल्यावर सुद्धा दाखला मिळतो, परंतु अनुसूचित क्षेत्राबाहेरील जे आदिवासी आहेत त्यांना 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवर दाखला दिला जातो, वैधता दिली जात नाही। तोच न्याय मागण्यासाठी आम्ही जर हायकोर्टात गेलो तर हायकोर्ट आम्हाला कोळी नोंदीवरून दाखले द्या, वैधता द्या हे आदेश देते। हायकोर्टापेक्षाही स्वतःला मोठे समजत असणारे प्रांताधिकारी व पडताळणी अधिकारी हे अतिशय भेदभाव रीतीने आम्हाला त्रास देण्याचं कार्य करत आहे। या अधिकाऱ्यांना आणि पडताळणी समित्यांना वचक निर्माण करावा शासनाने। यासाठी व कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही जे मागणी जोडलेले जे निकाल लागलेले आहेत कोर्टाचे आत्ताचे सुद्धा निकाल आहेत, हे निकाल जोडून आम्हाला तात्काळ या अधिवेशनामध्ये GR काढण्यात यावा। 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरून आम्हाला तात्काळ विनाअट दाखले मिळावे, एसटीचे प्रमाणपत्र मिळावे, व्हॅलिडिटी मिळावी, यासाठी हा कुराड मोर्चाचं आंदोलन आहे। आणि कुराड माणूस शस्त्र केव्हा उचलतो ज्यावेळेस अंतिम वेळ आलेली असते। 40 वर्षापासून आमचा आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळ्यांचा या महाराष्ट्रात संघर्ष सुरू आहे, परंतु सरकार दखल घ्यायला तयार नाही। आमचे आंदोलन झालं, उपोषण झाले, जरंडे पाटलांपेक्षा मोठे मोठे आमचे मरायला टेकलेले माझे सुद्धा स्वतःचे उपोषण झालेले। हिवाळी अधिवेशनावर मी एक आदिवासी महिला धुळे ते नागपूर पायी 550 किलोमीटर पायी गेली तरी या सरकारने दखल घेतली नाही। एक आदिवासी महिलेची म्हणून शेवटी गांधीजींच्या काठीला तिथं लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्या दिवशी प्रण घेतला कुराड मोर्चाचा। जर आम्ही संविधानिक अधिकार जर आम्हाला शिक्षणासाठी प्रमाणपत्र मागतोय जर मिळत नसतील तर आम्हाला हातात कुराड घेऊन आदिवासींप्रमाणे दरोडे टाकायची परवानगी द्या। पहिला दरोडा आम्ही अधिवेशनावरच आता घालायला जाणार आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर। शासनाने लक्षात ठेवा, हात जोडून विनंती तुम्हाला, शेवटचा आमचं हे आहे प्रतिक्रिया, हात जोडून विनंती आहे, तुम्ही मायबाप सरकार आहात। माननीय फडणवीस 20 सरकारांनी सरकार नसताना 2014च्या जाता ते जाता मोर्चा इथं हजारोंच्या संख्येने आदिवासी कोळी महादेव आलेले होते, मल्हार कोळी आले होते, टोकरे कोळी आलेले होते। त्यावेळेस त्यांनी वचन दिलं मी मुख्यमंत्री झालो तर तुमचा आधी प्रश्न सोडवेल। आज देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हायला 10 वर्ष होऊन गेले, तुम्हाला वचन द्यायला तुम्ही वचन विसरलात, त्या वचनाची आठवण करून देण्यासाठी आलेलो आहे। जर आमच्या लेकरा बाळांसाठी तुम्ही जर आम्हाला
जातीचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी नाही दिली तर आता कुऱ्हाड देऊन आम्हाला दरोडे टाकायची परवानगी द्या। जी वाल्या कोळ्याची कुऱ्हाड आहे ती हातात घेऊन आम्हाला दरोडे टाकायचे आम्हाला आमच्या मुलांना परवानगी द्या। हा जाब तुम्हाला विचारायचा आहे। जय हिंद, जय वाल्मिकी, जय आदिवासी। वाल्मिकीचा वाल्या हो, वाल्मिकीचा वाल्या हो। अरे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। उठ रे कोळी जागा हो। आझाद मैदानावरती संपूर्ण महाराष्ट्रामधून अनुसूचित जमातीमधील कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आज कुऱ्हाड मोर्चासाठी माननीय गीतांजलीताई कोळी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून आज आमच्या जमातीवरती जो अन्याय होतो, आज कित्येक वर्षापासून अन्याय होतो, आमच्या मुलाबाळांना कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही, व्हॅलिडिटी मिळत नाही। आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी का आलो? आज जो टीएसपी एरिया आहे त्या टीएसपी एरियामध्ये आमचेच भावबंद आहेत, यांच्या नोंदी ह्या कोळीच आहेत, यांना सर्वच काय मिळते, कास्ट सर्टिफिकेट मिळते, व्हॅलिडिटी मिळते। पण टीएसपी एरियामध्ये आम्ही जेव्हा 1960ला विलीन झालो तेव्हापासून आम्ही वंचित आहोत। पश्चिम महाराष्ट्रामधला काही भाग असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, आम्हाला 1950 पूर्वीचा जमातीचा जर कोळी टोकरे कोळी असतील तर टोकरे कोळीचा, ढोर कोळी असतील तर ढोर कोळीचा, महादेव कोळी असतील तर महादेव कोळीचा 1950 पूर्वीचा पुरावा मागतात। पण टीएसपी एरियामध्ये यांच्या पण नोंदी कोळीच आहेत, यांना सर्वच काय मिळते, पण आम्हाला ओटीएसपी मधील आम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण मिळत नाही आणि व्हॅलिडिटी पण मिळत नाही, ज्या सुख सुविधा आहेत त्या पण मिळत नाही। आज त्रासून कंटाळून संपूर्ण महाराष्ट्रामधून आदिवासी जमात या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत कुऱ्हाड मोर्चाच्या माध्यमातून। आज आम्ही लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमचं निवेदन देणार आहे। जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, आम्ही काही वेगळं काहीच मागत नाही, आम्ही ऑलरेडी आहो, आम्हाला दिल्या जात नाही, कारण की त्यांच्यावरती 25 आमदारांचं प्रेशर आहे। आज आमच्याकडे जर बघितलं तर आमचा इतिहास आहे, इतिहास आम्ही दाखवायला तयार आहे, द्यायला तयार आहे। तोही सरकारी तर ब्रिटिशांचा आहे, निजामांचा आहे, तरी ते मानायला तयार नाहीत, काही ना काही GR काढतात, कुठलं तरी परिपत्रक काढतात। आजपर्यंत आमचा समाज हा अज्ञानी होता, आज थोडंफार शिकलो, आम्हाला माहिती पडलं, आम्ही थोडा कायद्याचं ज्ञान घेतोय, जे काही जुने दस्तावेज आहेत ते वाचन करतो, आज आम्ही त्यांच्या पुढे जातो, हे मांडतोय, पण त्याला केराची टोपली दाखवल्या जाते। आज वैतागून आज आम्हाला हा 3 तारखेचा कुऱ्हाड मोर्चा गीतांजलीताई यांच्या माध्यमातून काढावा लागला। एक रगरागिनी आज काय होते त्या दिदीने दाखवून दिलेलं आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रातून आज गरीब लोक आहेत, येऊ शकत नाहीयेत, तरी त्याच्या माध्यमातून हजारोच्या लोकसंख्येने या ठिकाणी आलेले आहेत, आपापले मत व्यक्त केलेले आहेत आणि खूप वैतागलेला आहे हा समाज। तरी माझी आपण लोकांच्या माध्यमातून सरकारपर्यंत, भारत सरकारपर्यंत, आदिवासी विभागापर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि आजचे जे मुख्यमंत्री आहेत यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून ही बातमी पोहोचवावी। प्रियंका सिंह, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई।